सो गुड मॉर्निंग मित्रांनो, मी विल तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपली मॉर्निंग झाली आहे काजामध्ये. काल आपण गेलो होतो वर्ल्ड्स हायेस्ट पोस्ट ऑफिस, वर्ल्ड्स हायेस्ट विलेज कॉमिक आणि लांजाचा बुद्धाचा स्टॅच्यू बघायला गेलो होतो. ॲक्च्युली आम्ही जेव्हा पोस्ट ऑफिसवरून निघालो तेव्हा आम्हाला कॉमिक विलेजला पोचता खूप रात्र झाली होती आणि त्या कारणाने आम्हाला जास्त काय रेकॉर्ड करता नाही आलं. सो चला, आज आपण निघूया आपल्या परतीच्या प्रवासाला. आज आपला प्रवास असेल टुवर्ड्स शिमला. सो चला, आता आपण परतीचा प्रवास चालू करतोय. आपण काजाहून निघालोय. आता पुढचा जो स्टे आहे तो आता आमच्या मनावर डिपेंड आहे. आम्हाला वाटलं तर स्टे, नाही तर मग डायरेक्ट सरळ जितकं जाता येईल तितकं जाऊ. बघूया आज कुठं पोचतोय आम्ही. ॲक्च्युली आम्हाला आता सगळ्यांना झालेला आहे होम सिकनेस, त्यामुळे आम्हाला जायचं आहे घरी. जे स्पितीचे सर्व पॉईंट होते ते आम्ही काल एका दिवसातच कव्हर केले. त्या कारणाने आता स्पितीमध्ये फक्त आम्हाला एक किन्नौर कैलाशचं व्ह्यू जिथून दिसतो, केलॉंग मे बी केलॉंगवरूनच वाटतं, तिथं थांबायचं आहे फक्त. आणि त्याच्या पुढे बघू ताबो नाको रिकांगपिओ करून मग आम्ही शिमलापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आज इथं वरात चालली आहे. अरे दूल्हा दुल्हन बैठे भाई. चलो 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 चलो. मला वाटलं हे लोक फुलं तोडायला थांबलेत की काय रस्त्यावर. सो रस्ता बघा. परतीच्या प्रवासाला आम्हाला वाटलं होतं की चांगला रस्ता असेल पुढे, पण इथं तर आपण बोलू शकतो की जो चंद्रतालचा रस्ता होता ना त्याहून खराब रस्ता आहे. एक वेळेस एकच गाडी जाऊ शकते या रस्त्यावरून. माती रोडवर येते जिथून तिथून. आज क्लायमेट साफ आहे. जर पाऊस वगैरे काही असता तर आम्हाला स्टे घ्यावा लागला असता, कारण ह्या रस्त्यावर कधी देखील माती येऊ शकते. सो गाईज, आता आपण आहोत तिब्बत हायवे, इंडिया तिब्बत हायवे. इथं माउंटन क्लिफ खाली थांबावं लागणार आहे आपल्याला. सिंगल गाडीचा रोड आहे इथं. हा पूर्ण जेमतेम गाडी 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 जेमतेम 200 किलोमीटर असा रस्ता आहे आम्हाला. सिंगल लेन हायवे. आणि बघू शकता बाजूला सफरचंदाची बाग. ओ बॅड रोड. सो बघताय गाईज, रोड बघा. खरंच आता असं वाटायला लागलं की जो लडाखमध्ये एक्सपिरियन्स घ्यायचा होता, जर कोणाला ओल्ड लडाखचा एक्सपिरियन्स पाहिजे असेल ना तर चालू परिस्थितीमध्ये तुम्ही स्पितीला या. तुम्हाला नक्कीच एक्सपिरियन्स, ॲडव्हेंचर, थ्रिल काय असतं ना सगळं अनुभवायला भेटेल. इथं साईडला बघा आणि म्हणता काजा के लिए यही रास्ता है जहाँ से बसेस वगैरह जाती है. कितनी दूर है यहाँ से काजा? 65. चलो चलो, काजाला जायचं होतं त्यांना. इथं तुम्ही वर डोंगर बघू शकताय. आणि हा एक आमचा रायडर विक्रांत पाटील. चांगू नंतर आम्हाला थोडासा घाट सेक्शन लागलेला आहे रिकांगपिओकडे जायला. इथे रस्ते चांगले आहेत पण घाट सेक्शन बघा.
ॲपल व्हॅली आहे समोर, ॲपल व्हॅली म्हणून बोलतात या साईडला. रस्ता बघा मित्रांनो, फुल लूप मध्ये चाललाय रस्ता, फुल झेड ब्लॅक आणि खूप सारे कर्व्स आहेत आणि टर्न्स देखील. तो बघा आपल्याला त्या पूर्ण त्या साईडला जायचं आहे अजून. तो बघा मित्रांनो, मला दाखवतो मी, एक मिनटं. पूर्ण डोंगर बघा असा ओसाड पडलेला आहे आणि जिथं गाव आहे तिथं त्यांनी झाडे लावलेली आहेत, सफरचंदाची झाडं आहे ती. जास्त करून सफरचंदाची शेती करतात इथं. बघा पूर्ण डोंगर ओसाड पडलेला आहे आणि जिथून गाव सुरू होतो तिथून झाडं सुरू. आता आपण पोचलो आहोत पू गावामध्ये. काय नाव आहे? पू. इथली या साईडची पण नावं खूप इंटरेस्टिंग आहेत स्पितीमधली. पू, काजा, अजून काय, नको, हिक्कीम, भरपूर नाव आहेत. सो चला, आपल्याला आज बघूया शिमलापर्यंत जाता येतं का. जितकं नियर बाय शिमला जाता येईल तितकं जाऊया आपण. सो जे क्लिफ रोड तुम्ही रील्समध्ये बघत असाल, आता आपण त्या क्लिफ रोडमधून चाललो आहे. बाजूला 90 डिग्रीमध्ये सरळ खाई, दरी आहे खाली. संध्याकाळचा क्लायमेट छान वाटतंय गाडी चालवायला. वातावरण अजून थंडच आहे. मित्रांनो बघा, असे भरपूर सारे हायड्रो पॉवर स्टेशन या रोडला आहेत. हा एक किन्नौर हायड्रो पॉवर स्टेशन. सो आता आम्ही किन्नौर व्हॅलीमध्ये एंट्री केलेली आहे आणि आम्ही जेव्हा चांगोचा जो घाट चढलो तेव्हापासून आता पहिल्यांदा आम्ही खालच्या बाजूने गाडी चालवत आहोत, नाहीतर कंटिन्यू. दोन पैसे खोटा नको बोलू. आता आम्ही शिमलाकडे जात होतो, रात्र झाली आहे खूप आणि आम्ही थांबलो मॅच बघायला. आणि आम्ही खातोय सिद्धू. काय? सिद्धू मुसेवाला. सिद्धू मुसेवाला काय? सिद्धू. हा. सो काहीतरी लोकल ट्राय करायचं. सिद्धू ट्राय करतोय. आधी एक चेपला था व्हिडिओ नाही येत नाही. पहिले भूक लागलेली ना. चला या सिद्धू खायला या. सो आता आम्हाला आम्ही 1 वाजता निघालेलो. आता सकाळचे वाजलेले आहेत 4:30 आणि आम्ही पोचलो शोधी विलेजमध्ये. शोधी हो, तिथे पिवल्याच्या लिहिलं ना DAV शोगी विलेजमध्ये पोचलोत आम्ही आणि अजून आम्हाला प्रवास करायचा आहे 127 किलोमीटर. मीन्स अजून आम्हाला 2.5 तास लागणार आहेत. चाय प्यायला थांबलोत. सो एकदा सगळ्यांची रिॲक्शन घेऊया. आम्ही ॲक्च्युली 13 तास किती 15 तास झाले ड्राईव्ह करतोय. एकदा रिॲक्शन घेऊया. नको जिरली आमची. लाला कैसा लगा भाई? रोड ऐसा है, बॉडी पूरी थक गई है. रोड सही है रे, लेकिन चलो एक ही जगह रोड ने थका दिया है. थका दिया रोड. लाला 3 बेटे वाला अभी पीछे रख दिया. आम्हाला काही करून आज अंबालाला पोचायचं आहे, म्हणजे आम्ही उद्याचा प्रवास जरा आरामात सुरू करू.
So, चला चाय घेऊया. सो 18 तास झाले ड्राईव्ह करता करता आम्ही पोचलो शेवटी अंबाला कॅन्टला. आज आमचं डेस्टिनेशन वेगळं होतं पण आम्ही पोचलो अंबालाला. आम्हाला थांबायचं होतं ॲक्च्युली शिमलाला, बट आम्ही स्ट्रेच करून अंबालाला पोचलो. ही बघा रूम. गल्ले कैसी लग रहा भाई? 18 तास करून जिरली आमची. बरोबर ना जिरली. अरे जिरली. शिमलाला थांबणार होतो. बरं चला अजून पुढे जाऊया. पुढे पुढे करत आम्ही आलो अंबाला कॅन्ट. आणि आता अंबालाला आता आराम करणार आहोत आणि परत रात्री स्ट्रेच करणार आहोत. आणि आम्हाला उद्याचा डेस्टिनेशन आम्ही ठरवलंय मथुरेच्या पुढं. सो चला आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.